हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद सुनील करवडकर. पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये आणि मैदानामध्ये आणखी एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. वेतोबा शुभम स्पोर्ट मायनेवाडी विरुद्ध गावडोबा माडचवाडी. दोन दर्जेदार संघ. अजून एकदा आजच्या दिवसातील हे पहिले चारही जे सामने होते ते अतिशय दर्जेदार संघांमध्ये आहेत, त्यामुळे निखळ मनोरंजन भेटणार आहे क्रीडा रसिकांना. बॉक्स टॅप क्रिकेटचा लेजंड खेळाडू, लेजंड ऑफ पंचक्रोशी, लेजंड ऑफ सिंधुदुर्ग बॉक्स क्रिकेट संतोष पडोसकर ऑन द क्रीज. आणि त्याच्या बाजूला राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू रुपेश कोनकर. पण गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये ज्याने आपलं एक वेगळं वलय निर्माण केली आहे, वेगळं नावाचं क्रेज निर्माण केलं आहे, तो रुपेश कोनकर नॉन स्ट्रायकिंग एंडपर आहे. म्हणजे दोन खंदे फलंदाज, दोन परिपूर्ण फलंदाज या टीमची सलामीची जोडी म्हणून काम पाहत आहेत. आणि निश्चितच फलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे. त्याहीपेक्षा मी पुढे जाऊन म्हणेन की क्षेत्ररक्षण हे त्यांचं खूप मोठं बलस्थान आहे आणि त्याच्या जीवावर ते बरेच सामने जिंकतात. तर पाहूयात काय होतं. दुसरीकडे माडाचवाडी संघाचा विचार केला तर सांघिक एफर्टने आलेले आहेत. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स नाही तर सांघिक खेळाच्या जोरावर ते या ठिकाणी क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी पवन गावडे असेल, त्यानंतर सिद्धेश असेल, रुपेश असेल. हरेशचा परफॉर्मन्स म्हणावा तसा झाला नव्हता, तो जायबंदी आहे. आणि आज सुद्धा मला वाटतं पायाला टेप गुंडाळूनच तो आलेला आहे. त्या निश्चितच म्हणावं तसं योगदान फलंदाजीत नाही पण टीम चालवण्यामध्ये त्याचं एक प्रमुख योगदान. कुठचा फलंदाज कुठे उतरवायचा, कुठचा गोलंदाज कधी वापरायचा, कुठचा क्षेत्ररक्षक कुठे पाहिजे, ही जी गणितं आहेत, ही जी समीकरणं आहेत, ती सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहेत जेवढे फलंदाज जेवढे खेळाडू आतमध्ये खेळत असतात. मेन पंच पिंट्या तळावडेकर, गोलंदाज स्वप्नील पाटकर. क्षेत्ररक्षक स्वीकारलं आहे आणि या ठिकाणी बॉल व्हॅलिड आहे पण बाईच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. हरेश वारंग यांच्याकडून चूक झालेली आहे. एक धाव आलेली आहे. एक धाव ही मोलाची आहे आणि ही धावांचा श्रीगणेश करणारी धाव. संतोष कोणालकर पडोसकर आता मात्र आपलं खातं खोलतोय. एका धावने धावसंख्या होती आहे 2 धावा. दोन चेंडू समाप्त झालेले आहेत. स्वप्नील पाटकर एक गुणवान अष्टपैलू आहे. पुन्हा एकदा सिंगल घेतोय. संतोष पडोसकर कॉपी बुक स्टाईलने खेळतो. परंपरागत पद्धतीने खेळणारा हा फलंदाज एकेरी धावा घेऊन कमजोर चेंडूवर फटका मारणं ही त्याची खासियत आहे. तो संतोष पडोसकर फलंदाजी करताना यावेळी चांगला चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू निर्धाव राहतो आहे. एक रेअर घटना, रेअर क्षण आहे. संतोष पडोसकर सहसा चेंडू वाया घालवत नाही पण यावेळी मात्र चेंडू वाया घालवतोय आणि धावसंख्या स्थिरावलेली 3 वर. 4 चेंडू समाप्त. माझ्यासोबत गुणलेखन करतो आहे. खराब शॉट होता, ताकद नव्हती या फटक्यात. 2 धावांचा कॉर्नर जो आहे तो भेदण्याचा प्रयत्न होता पण संतोष पडोसकर यांच्याकडून चूक होते अनुभवी खेळाडूकडून. आणि या ठिकाणी धावा मात्र स्थिरावलेल्या आहेत. ते 3 या धावसंख्येवर 5 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणता स्वप्नील पाटकरने जादुई गोलंदाजी केलेली आहे आणि एका दिग्गज फलंदाजाला मात्र जखडून ठेवलेला आहे सांघिक खेळाच्या जोरावर. संघ आलेला आहे पुन्हा एकदा. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण पवन गावडे, एक गुणवान खेळाडू आणि काय टाळ्यांचा गजर होतोय त्याच्यासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आजच्या दिवसातील हा जबरदस्त स्टॉप आहे, बेस्ट स्टॉप आहे आतापर्यंतचा. धावसंख्या स्थिरावलेली 3 वर. संतोष पडोसकर फक्त 3 धावा काढतात पहिल्या षटकामध्ये. आणि असंच काहीतरी ताळमेळ चुकलेला दिसतोय, समीकरण फसलेलं दिसतंय ते म्हणजे वेतोबा शुभम स्पोर्ट माइंडवाडी संघाचं. पण रुपेश कोनकर आहे, भरपाई करू शकतो. शेवटच्या क्षणांमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो तो रुपेश कोनकर. 12 चेंडू बाकी आहेत आणि कमीत कमी अजून 15 धावांची गरज आहे. 15 ते 17 धावा त्यांना हव्या असतील एक फायटिंग टोटल उभं करण्यासाठी. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारे त्यांचं क्षेत्ररक्षण आहे, कमीत कमी 20 धावा त्यांना पाहिजेत या मैदानावर कारण हे मैदान मोठं आहे. पवन गावडे मॅन ऑफ द मॅच सुद्धा झालेला आहे. लीग स्टेजमध्ये गुणवान खेळाडू आहे, अनुभव चांगला आहे या मैदानाचा. त्याला हे मैदान त्याच्यासाठी शुभ ठरलेलं आहे. पवन गावडे काय क्षेत्ररक्षण केलंय अफलातून. यावेळी मात्र लागलेला आहे या ठिकाणी. स्वतः या ठिकाणी सांगतोय की माझ्या पायाला चेंडू लागलेला आहे. खेळ भावना खेळाडू वृत्ती दाखवतो आणि ही गरजेची आहे कारण
जरी तुम्ही फसवलं तरी वरून सगळं बघितलं जातंय आणि त्याच्या हिशोबात काही चूक नसते आणि जे चूक त्यांनी या ठिकाणी मागच्या वेळी खिलाडी वृत्ती दाखवली त्याचा फायदा त्याचा परिणाम नियतीने त्याच्या झोडीत ह्या चौकार टाकलेला आहे. धावसंख्या पोहोचते आहे चौकार आहे म्हणून म्हटलं जातं उजली करनी करले बंदे कर्म न करिया काला लाख आंख से देख रहा है तुम्हें देखने वाला उसकी तेज नजर से बंदे कोई नहीं बच पाया मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता उस खाते ने यहाँ पर सब हिसाब रखा था. कुणाल खानोलकर जरा चेंडू काढायचा जाळ्यात अडकलाय तो. कुणाल खानोलकर पोलावर चढण्यासाठी एक्सपर्ट आहेत. आपण ताबडतोब जायचं आणि चेंडू काढून आणायचा आहे. प्रथमेश मिस्त्री तुम्ही सुद्धा काढू शकता वेळ असेल तर. पोपडीवर चढण्यात एक्सपर्ट आहेत ते. या ठिकाणी धाव संख्या पोहोचते आहे 8 धावा. मी नेहमी सांगत असतो की खेळताना तुम्ही खेळ भावनेने खेळलात, जर तुम्ही प्रामाणिकपणा मैदानामध्ये दाखवलात, जर तुम्ही खिलाडी ऋतू मैदानामध्ये दाखवलात तर निश्चितच नियती आहे ती कधी ना कधी विजयाची माळ आणि त्याचं तुम्हाला परतफेड नक्की करते. ही पाहायला मिळाले. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. धाव संख्येत 1 नंबर धाव संख्या होते 9 धावा. 2 चेंडू समाप्त झाले. धाव संख्या 9 वर आकार घेते धावा. मोठ्या फटक्यांसाठी सरप्राईज करण्यासाठी ओळखला जातो रुपेश कोनकर. लीग स्टेज मध्ये बॅट लागली आहे, त्याची बॅट तळपलेली आहे. मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिलेला आहे लीग स्टेजवर. चांगली लढत आहे रुपेश कोनकर वर्सेस पवन गावडे. ही दर्जेदार लढत आहे मैदानामध्ये. युवा खेळाडू या ठिकाणी लूज शॉट आहे, डॉट बॉल आहे, निराश आहे स्वतःवर रुपेश कोनकर. धावसंख्या स्थिरावलेली 10 वर. 4 चेंडू समाप्त. 2 चेंडूंचा खेळ बाय. काय उत्साह आहे बघा प्रेक्षकांमध्ये, काय सपोर्ट आहे दोन्ही संघांसाठी, अप्रतिम. आणि या ठिकाणी मोठा मासा गळाला लागतोय. रुपेश कोनकर बाद होतो आहे. ज्याच्या बॅट मध्ये क्षमता होती सामना कधीही परतवण्याची, तो रुपेश कोनकर बाद होऊन तंबूचा रस्ता गाठतो आणि कुठेतरी हा मोठा धक्का आहे मायनवडी संघासाठी. रमेश राऊळ आणि सर्व पिंपळेश्वर संघ वरचेवाडी हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि जे जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं, त्या तमाम क्रीडारसिकांचं महापुरुष चषक तेंडुलीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या करा आपल्या स्वतःसाठी, या प्रेक्षकांसाठी, या उत्साहपूर्ण वातावरणासाठी, या स्पर्धेसाठी, या दिमागदार देखण्या आयोजनासाठी. सन्माननीय कमलेश करंगुटकर यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. कमलेश करंगुटकर दाभोली मंडळासाठी महत्त्वपूर्ण देणगी दिलेली आहे. आपले खूप खूप आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा सुद्धा येत आहेत. चांगला फटका आहे. बॉक्स टॅप क्रिकेटचा बाहुबली 25 राजेश राऊळ मैदानामध्ये आलेला आहे. धाव संख्या होती आहे 11 धावा. आपल्या टीम मध्ये 100% 101% योगदान देऊन खेळणारा, समर्पित होऊन खेळणारा राजेश राऊळ मैदानामध्ये दिसतोय. खास मुंबईवरून आला या स्पर्धेसाठी. रुपेश गावडे गोलंदाजी मार्कवर आहे. संतोष पडोसकर आहे स्ट्राईकवर. धाव संख्या 11 वर स्थिरावलेली. शेवटचं षटक, निर्णायक षटक. 1 धाव घेतो आहे. धाव संख्या 12 धावा. चांगली सुरुवात आहे या षटकाची. 1 धाव तर बनली आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लो शॉट आहे. फटक्यामध्ये ताकद नाही आहे. अशा प्रकारचे फटके मारून आपण मोठे फटके मिळवू शकत नाही. अशा प्रकारचे लूज शॉट मारून आपण चौकारांची अपेक्षा करू शकत नाही. जर तुमचं दैव बलत्तर असेल, जर तुमचं नशीब चांगलं असेल तरच असे शॉट चौकारासाठी जाऊ शकतात. अन्यथा
फिल्डिंगचा स्तर आजच्या क्रिकेटमध्ये एवढा उंचावलेला आहे की अशा प्रकारच्या लूज शॉटवर मोठे फटके भेटणं, मोठे धावा भेटणं याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. यावेळी टॅपचा फटका, एक धाव. धावसंख्येत धावसंख्या 13 धावा. लो स्कोरिंगच्या मॅचेस होतात, दोन चांगले संघ एकमेकांसमोर असतात त्यावेळी सामने लो स्कोरिंग होतात. 3 चेंडू समाप्त, धावसंख्या 13वर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पप्पू गावडे रीडिंग मॅन या ठिकाणी मार्गदर्शन करताना आपल्या संघासाठी पूर्णपणे योगदान देतो. जर खेळाडू असेल किंवा 8वा 9वा खेळाडू जरी असला तरी आपल्या संघासाठी परिपूर्ण योगदान देतो तो पप्पू गावडे. पप्पू उर्फ संदेश गावडे, स्वागत आहे तुझं सुद्धा. त्याचप्रमाणे एक धाव मिळते, धावा होत आहेत 14 धावा. सन्माननीय निलेश मुंडिये, सन्माननीय राहुल पाटकर, सन्माननीय प्रणव ठाकूर आणि सन्माननीय राहुल ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. मनापासून धन्यवाद. ओळीयात पुढच्या चेंडूकडे, धावसंख्या 14वर. 4 चेंडू समाप्त. या ठिकाणी हर तरकीब खोटी हो गई और जिंदगी छोटी हो गई, इस प्रकार की यह घटना है. वाटलं होतं नो बॉल आहे म्हणून सोडला होता, पण तो सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि रुपेश गावडे या ठिकाणी यश मिळवून देतोय. धावा रुकलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत 14वर. लास्ट बॉल आहे, इनिंगचा शेवटचा चेंडू आहे आणि अन्ना 24 घंटा चौकन्ना. सौरभ राऊळ, राजेश राऊळचा भाऊ, एक भाऊ बाद होऊन गेलेला आहे आणि दुसरा भाऊ लहानगा भाऊ त्याची जागा निभावण्यासाठी आलाय, त्याची भूमिका निभावण्यासाठी आलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. धावसंख्या 14 झालेली आहे. तो मोठा फटका येत नाही. या रुपेश गावडे आजच्या या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये अतिशय आक्रमक मारा करतोय, भेदक मारा करतोय आणि समोरच्या संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडतोय, कमर तोडतोय. सोमेश अतिशय सुंदर डीजे वाजवत आहेत आणि वातावरण प्रफुल्लित करून टाकतात. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र योगेश हंजनकर हे सामने पाहत आहेत, स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्या समालोचनासाठी त्यांनी पारितोषिक सुद्धा पाठवलेलं आहे गुगल पेच्या माध्यमातून. खूप खूप आभार योगेश हंजनकर. दरवेळी ज्यावेळी यूट्यूबला जी स्पर्धा असते त्यावेळी त्यांचं पारितोषिक, त्यांचं प्रेम हे ठरलेलं असतं. मनापासून धन्यवाद योगेश हंजनकर, मॅन फ्रॉम कोचरा. 18 चेंडू विजयासाठी 15 धावांचं माफक आव्हान आहे. पण हे बॉक्स टाईप क्रिकेट आहे. इथे 1-2 चेंडू डॉट झाला की माफक आव्हान कधी अंगाबाहेर जातं, कधी वरचं ठरतं, कधी जड वाटायला लागतं हे कळत सुद्धा नाही. 18 चेंडू 15 धावांची गरज आहे. मायनेवाडी संघाची खासियत आहे नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे रुपेश कोनकर आहे, त्यांच्याकडे राजेश राऊळ आहे, त्यांच्याकडे संतोष पडोसकर आहे, त्यांच्याकडे क्षेत्ररक्षणाची अभेद्य भिंत आहे आणि गरज नाही आहे मोठ्या फटक्यांची. माडेचोडी संघाला जरी सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट केलं आरामात सामना जिंकू शकतात. पण क्रिकेटमध्ये जसं आपण मनात ठरवतो तसं होत नाही. आपण प्लॅनिंग खूप करतो पण क्रिकेटमध्ये मैदानात ते एक्झिक्यूट करणं खूप कठीण असतं आणि ते जे करून दाखवतात, प्लॅनिंग मैदानामध्ये एक्झिक्यूट करून दाखवतात ते विजयी होतात. म्हणून क्रिकेटमध्ये प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार असावे लागतात आणि त्या प्लॅननेशी योजनानेशी खेळावं लागतं. हा फक्त बॅट आणि बॉलचा खेळ नाही, हा डोक्याचा खेळ आहे. अठरा चेंडू आणि 15 धावा. सिद्धेश राऊळ, राजेश राऊळ, अन्ना राऊळ आणि सिद्धेश राऊळ हे तीनही सख्खे बंधू आहेत. या मानेवाडी संघातून खेळत आहेत. मोठं टार्गेट आहे. गोलंदाजांना खूप मोठं काम दिलेलं आहे या मोठ्या मैदानावर, ज्या ठिकाणी मोठे फटके आरामात बनतात, मिळतात त्या मैदानावर. या ठिकाणी वाईटची मागणी करतात पण पंच पिंट्या तळावडेकर तटस्थ आहेत. अशीच काहीची सुरुवात, कॉपी पेस्ट सुरुवात केली होती. संतोष पडोसकरने पहिला बॉल लेफ्ट केला होता आणि व्हाईटची मांग केली होती. पेंट्याने नकार दिला होता पंचांनी आणि ते सुद्धा निराश झाले होते आणि पुन्हा एकदा तशीच सेम टू सेम सुरुवात.
ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पवन सुद्धा सोडतोय बॉल लेफ्ट देतोय वाईटच्या आशेने पण या ठिकाणी आशेची निराशा होते आणि या ठिकाणी चेंडू राहतोय निर्धाव चेंडूची सुरुवात करतोय सिद्धेश राऊळ एक टॅलेंटेड युवा खेळाडू आहे उदयोन्मुख खेळाडू आहे हो मोठा फटका होता क्षेत्ररक्षण आहे आणि या ठिकाणी धाव चोरण्याच्या नादात या ठिकाणी सिद्धेश बाद होतो आहे हा मोठा धक्का आहे कारण सिद्धेश ऐन वेळी थँक्यू डीजे महापुरुष चषक एक नंबरच आहे काही शंका नाही त्याच्यामध्ये आणि हे उपस्थित प्रेक्षक त्याची नोंद देत आहेत त्याचा पुरावा देत आहेत या ठिकाणी एक धाव घेत आहेत खातं खोललं जात आहे माडचवाडी संघाचं या ठिकाणी एक धाव होते धावांचा श्रीगणेश होते रुपेश गावडे 3 चेंडू समाप्त आणि एक धाव 3 चेंडू या ठिकाणी घेतलेले आहेत एक धाव बनवण्यासाठी 15 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी दबाव जाळं विणलं जात आहे मानेवाडी संघाकडून आणि त्या झाडामध्ये फसताना दिसत आहेत फलंदाज पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी काही कळलं नव्हतं फसला होता विजय झाला होता गोलंदाजाचा पण या ठिकाणी नशीब बलवत्तर म्हणून एक धाव मिळते रुपेश कोणकरने शेवटपर्यंत प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा फिट आहे लाईट वेट आहे त्यामुळे कसाही कुठेही उडी मारून चेंडू अडवू शकतो आणि त्याचं क्षेत्ररक्षण हे अप्रतिम असतं एक धाव होते धावसंख्या 2 वर पोहोचते आहे 4 चेंडू समाप्त 2 धावा मॅच बघा काय रंगतदार आहे फक्त 15 धावा बनवायच्या आहेत पण मॅच काय रंगतदार आहे मॅच मध्ये किती उत्साह आहे बघा वातावरणामध्ये किती एनर्जी आहे बघा एक धाव घेतोय रुपेश गावडे सिंगल जर लूज केले देत राहिले तर प्रेशर जो आहे तो रिलीज होणार आहे माडचवाडी संघावरून आणि ते करण्याचं काम करतो आहे रुपेश गावडे अनुभवी खेळाडू आहे डोकं शांत ठेवून खेळावं लागेल हे 15 धावा बनवण्यासाठी एका फलंदाजाला आपली बॅट वर करून जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि धावा बनवाव्या लागतील विजयासाठी या ठिकाणी एक धाव कव्हर ड्राईव्ह थोड्याशा आगळ्या वेगळ्या धावसंख्या होती आहे ओव्हर 1 षटक समाप्त 4 धावा आणि 11 धावांची गरज आणि कुठेतरी सामना माझ्या मते जो माझा अनुभव आहे समालोचनाचा क्रिकेटचा सामना बरोबरीत आलेला आहे जे चेंडू निर्धाव राहिलेत पकड मजबूत केली आहे मायनवडी संघाने जर खराब गोलंदाजी झाली नाही अवांतर गोलंदाजी केली नाही तर कठीण आहेत या 11 धावा बनवणं असं क्षेत्ररक्षण आहे या ठिकाणी एक धाव घेतोय हा खेळ पाहिजे ही खेळी पाहिजे हा संयम पाहिजे हे टेम्परमेंट पाहिजे या धावा बनवण्यासाठी 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे राजेश रावळ एक अप्रतिम गोलंदाज आहे फसवा गोलंदाज आहे सेम ऍक्शन मध्ये दोन्ही ब्रेक टाकू शकतो आणि चकवा देऊ शकतो या ठिकाणी एक धाव येते आणि स्टॅटिस्टिक सांगतायत सूत्रांकडून माहिती येते की हे जे 2 संघ या ठिकाणी मैदानामध्ये दिसत आहेत गावडोबा माडाचवाडी आणि वेतोबा शुभमसूत मायनवाडी हेच 2 संघ पहिल्या पर्वाची फायनल खेळले होते अंतिम सामना खेळले होते असं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती येते तर बघूया आता
पहिल्या पर्वाचा हा फायनलचा रिकॅप आहे, रीमॅच आहे ही. पुन्हा एकदा फ्लिक करतो आहे रुपेश गावडे, उलट्या हाताने बॅट पकडतो पण काम मात्र सरळ करतो आपल्या संघासाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 3 चेंडू समाप्त 7 धावा. पहिल्या पर्वाचे विजेते वेतोबा शुभम स्पोर्ट मायनवाडी संघ. पंडित राऊचा सुद्धा काहीतरी किस्सा होता की त्याने सांगितलं होतं की ही ट्रॉफी जी आहे ती आम्ही मायनेवाडीलाच नेणार, आणि ते बोललेले शब्द पंढरी राऊने खरे करून दाखवले आणि ती ट्रॉफी मायनेवाडीत घेऊन गेले. ते खरोखर त्या वेतोबाची कृपा आहे त्यांच्यावर. या ठिकाणी 1 धाव. धाव संख्या होते 8 धावा. 4 चेंडू समाप्त, धाव संख्या 8 वर. 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अतिशय अटीतटीचा हा सामना आहे, चित्तथरारक सामना आहे. इथे शांतता पाहिजे. कोणत्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन लूज केलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणावा त्या टप्प्याची गोलंदाजी होत नाहीये, खास मुंबईवरून आले या स्पर्धेसाठी. त्यामुळे कुठेतरी तो प्रॅक्टिसचा अभाव, तो सरावाचा अभाव आणि इथे नसलेल्या खेळामध्ये नसलेला राजेश राऊळ मैदानामध्ये दिसतोय. आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी आलाय खरा, पण म्हणावा त्या टप्प्याची, ज्या टप्प्यासाठी तो ओळखला जातो तो टप्पा दिसत नाहीये. या ठिकाणी या स्पर्धेसाठी खास मुंबईवरून सन्माननीय हर्षल पाटकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक 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 स्वागत आहे आणि आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. हा खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू आहे हा. हा नो बॉल आहे. धाव संख्या पोहोचते या अवांतर धावेने 10 वर. 5 चेंडू समाप्त, धाव संख्या 10 वर. विजयासाठी अजून 5 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू आहे हा, महत्वपूर्ण चेंडू आहे. सुपर ओव्हर खेळू शकतात. सामना टाय झाला तर आज सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मध्ये फ्रेश बॉलर. 7 चेंडू 5 धावांची गरज. या ठिकाणी निर्धाव चेंडू होईल का, रनआउट होईल का रुपेश, आणि रनआउट होतोय. ताळमेळ चुकतो आहे ना, तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा और एक्सीडेंट हो गया. ये बड़ी घटना होती हुई, ये केळुसगावचे उस्मान पटेल उर्फ गिरीश नाईक यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस नाहीये. 4 धावा जर निघाला तरी सामना टाई होऊ शकतो आणि सामना टाई झाला तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार आहे. सुपर ओव्हरमध्ये फ्रेश बॉलर वापरला जाईल. दरम्यान गोलंदाजी मार्कवर अनुभवी संतोष पडोसकर. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. संतोष पडोसकर, अनुभवी संतोष पडोसकर गोलंदाजी मार्कवर आहे. बॅटने निराश केलंय आणि ते निराश केलेलं काम जे आहे, ती जागा जी आहे, ती गॅप जी आहे ती गोलंदाजीने भरून काढावी लागेल. फलंदाज सूरज, ये उम्मीद है का सूरज है माडाचोटी टीम के लिए. 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर पूर्ण कॉन्फिडन्सने खेळला आहे. बॉडी लँग्वेज चांगली आहे.
या धावा बनवायच्या या इराद्याने मैदानामध्ये आलेला आहे. समोर संतोष पडोसकर आहे, अनुभवी आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावा बाकी आहेत. हाय व्होल्टेज सामना आहे, जबरदस्त एनर्जी असलेला सामना आहे. सर्व प्रेक्षक या मॅच कडे बघतायत, टक लावून बघतायत, नजरा रोखून आहेत या मॅच कडे, ग्राउंड कडे. एक धाव आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. सूरज अतिशय सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अजूनही ॲडव्हान्टेज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. लढाई चालू आहे, शेवटच्या क्षणापर्यंत लढाई चालू राहील. 15 धावा जमवल्या होत्या पण सामना काय रंगतदार बनवलाय बघा मायनवाडी संघाने. ही त्यांची ताकद आहे, ही त्यांची ओळख आहे, ही त्यांची क्षमता आहे. कितीही धावा बनवल्या तरी ते समोरच्या संघाला प्रत्येक धावेसाठी झुंजवतात, लढवतात, परिश्रम करायला लावतात. ही त्यांची ओळख. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग होते आहे. आता मात्र विजयाचं समीकरण बदलते आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी समीकरण सोपं आहे, पण जो दबाव आहे या सामन्याचा, जो प्रेशर आहे मॅचचा, तो प्रेशरमुळे काही होऊ शकतं. प्रेशरमध्ये चुका होतात आणि त्या चुका महागा ठरू शकतात. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. जर एक धाव काढली तरी सामना टाय होईल, मग सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. म्हणजे तुमचा पराभव तुम्ही टाळू शकता फलंदाजी करणारा संघ. पण गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र रोखायचं आहे, त्यांना धावांपासून वंचित ठेवायचं आहे. एक धाव. आता थोडंसं रिलॅक्स होतील, थोडेसे रिलॅक्स होतील. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. स्ट्राईकवर आहे पवन गावडे, ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. या कमी धावसंख्येत मायडोनी संघाला रोखलं, त्याचं प्रमुख श्रेय जातं पवन गावडेला, त्याच्या क्षेत्ररक्षणाला. आणि आता मात्र निर्णायक क्षणांसाठी शेवटच्या क्षणांमध्ये उभा आहे पवन गावडे. विजय आणि पराभवाच्या मध्ये उभा आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. स्कोर बरोबर झालेला आहे, स्कोर बरोबरीत आहे. 2 मध्ये 1 पाहिजे. आणि ही 1 धाव, विजय होतो आहे. गावडोबा माडचवाडी संघ आणि वेतोबा शुभम स्पोर्ट मायनवाडी संघाचा प्रवास सफर या ठिकाणी समाप्त होतो या स्पर्धेतील.